नमस्कार. सज्जांकितमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्यासोबत आहे एक असं नाव की जे गेले 1 वर्ष हे नाव महाराष्ट्रातील, कोकणातील, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्याचा डंका नक्कीच पसरतो आहे, वाजतो आहे. सत्यवान यशवंत रेडकर हे ते नाव आहे. आपण विविध चॅनेल्स, विविध पोर्टल्स, विविध वृत्तपत्रे आणि विविध शैक्षणिक कार्यक्रमांमधून हे नाव नक्कीच ऐकत असाल. आज आपल्यासोबत सत्यवान सर आहेत. आपण त्यांच्याशीच आत्ता आपण काही गप्पा मारणार आहोत सज्जांकितमधनं. सर, प्रथम आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या सज्जांकित मुलाखत मालिकेमध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. थेट प्रश्नाकडेच आता पहिल्यांदा आपल्याकडे येतो की तुमचा जो उपक्रम आहे, शिक्षणाच्या दृष्टीने तुमची जी वेगळी विचारशैली आहे, आता त्याला तुम्ही वेगळी म्हणत नाही, ती अत्यावश्यक आहे असं तुमच्या मते आहे. मग तुम्ही आपल्या उपक्रमापासून सुरुवात करूया आणि मग तुमच्या वैयक्तिक सत्यवान रेडकर यांच्याकडे आपण येऊयात. उपक्रमाची आपण प्रेक्षकांना कृपया ओळख तुमच्याच शब्दात, तुमच्याच शैलीमध्ये आणि तुमच्याच तळमळीमध्ये व्हावी अशी आपली इच्छा आहे. नमस्कार प्रेक्षक हो. आज पंडित सर आपले सज्जांकित या सदराखाली मुलाखत घेत आहेत आणि अत्यंत ॲक्च्युली हा जो इसेन्शियल त्यांनी सांगितला की अत्यावश्यक जी गोष्ट आहे, तर मी याच्या आरंभाकडे येतो की एक्झॅक्टली हे काय आहे आणि त्याचं नंतर कशा प्रकारे ते सर हळूहळू प्रश्न विचारते, त्याच्यानंतर त्याचं विस्तारीकरण केलं जाईल. तिमिरातून तेजाकडे शैक्षणिक चळवळ, त्यानंतर तिमिरातून त्याच्याकडे शैक्षणिक संस्था आणि आज ही तिमिरातून त्याच्याकडे शैक्षणिक चळवळीचा जो डंका आहे, जो कोकणात तर सर्व पाहतच आहे, तो होतच आहे आणि त्याच्यामध्ये निरंतरता भरपूर आहे. जवळपास एका वर्षामध्ये आज जवळपास हे 82 व्याख्यानात झालं. आज देवगड तालुक्यामध्ये नारिंगरे इथं आपलं 82 व्याख्यान होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळपास हाफ सेंचुरी त्याची पूर्ण झालेली आहे. पाहत असाल प्रेक्षको आपण की तिमिरातून तेजाकडे, त्याच्यामध्ये अर्थ दडलेला आहे. हा तिमीर म्हणजे कोणता अंधार आहे? अज्ञानाचा अंधार आहे. हा तेज म्हणजे कोणता आहे? सज्ञानाचं तेज आहे. लक्षात घ्या, कोकणातील जी टक्केवारी किंवा महाराष्ट्रातली जी टक्केवारी इतर स्पर्धा परीक्षांमध्ये जी कमी होती, मग ती UPSC असेल, स्टाफ सिलेक्शन कमिशन किंवा बाकीचे असतील, तर यामधली जी टक्केवारी होती ती समाधानकारक नव्हती किंवा खूप उदासीनता होती. आपली मुलं 10वी-12वीला अव्वल स्थानावरती येतात, परंतु त्याच्यानंतर कुठे गायब होतात कळत नाही. स्कॉलरशिप एक्झाममध्ये आपली मुलं सिलेक्ट होतात, त्याच्यानंतर ती कुठे गायब होतात कळत नाही. मग अशा विचार करा, कोकणामध्ये मुलांना शाळेची फी भरण्यासाठी पैसे नसते, तर अशा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महागडे क्लास परवडणार आहेत का? नाही आहेत. आणि या स्पर्धा परीक्षा कॉन्सेप्ट अशा प्रकारे आज महत्त्वाचा यासाठी आहे. मी हे म्हणतो नेहमी की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, जसं एक पंक्ती जशी सांगितली जाते, तर आपल्या महाराष्ट्रातील किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलं येत्या भविष्यामध्ये केंद्र शासनाच्या विविध पदांवर जर सिलेक्शन झालं, जर तुम्ही पाहत असाल UPSCमध्ये इतर राज्यातल्या मुलांचं, विद्यार्थ्यांचं प्रमाण जास्त आहे. येत्या भविष्यामध्ये जर आपल्या कोकणातील किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किंवा परिणामी पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये असतील ना, तर त्यावेळी आपण म्हणू शकू की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. तिमिरातून त्याच्याकडे ही एक चळवळ आहे, शैक्षणिक चळवळ आहे. लक्षात घ्या, शैक्षणिक चळवळीमध्ये सर्व काही निःशुल्क आहे. निःशुल्क म्हणजे मी कोणतंही मानधन घेत नाही. विद्यार्थी म्हणून किंवा पालकवर्ग म्हणून एकाही व्यक्तीला तिथे कोणतंही रजिस्ट्रेशन शुल्क भरावे लागत नाही. कोणाला विशेष आयोजनाची गरज पण लागत नाही. म्हणजे जे आयोजक असतात त्यांना माझ्यासाठी हॉटेल अरेंजमेंट करायची गरज नसते, विशेष गाडी पाठवण्याची गरज नसते आणि मुळात पहिली गोष्ट आमंत्रण देण्याची सुद्धा गरज नसते. मी असा व्यक्ती आहे जो आमंत्रणाशिवाय हजर राहतो. तुम्ही जर व्याख्याते पाहत असाल, त्यांना आमंत्रण दिल्यानंतर ते कुठेतरी एका आमंत्रणाचा स्वीकार करतात. दुसरी गोष्ट, आज जर तुम्ही पाहत असाल, मानधन घेतल्याशिवाय कोणी जायला बघत नाही. ही मानधन जी कॉन्सेप्ट आहे ना, ती कुठेतरी मला जाऊन संपवायची. मी एखादा शासकीय कर्मचारी किंवा मोठा व्यक्ती आहे, मला मानधनाची काय आवश्यकता आहे? आणि सांगा की जर ग्रामीण भागातले मुलं येत्या भविष्यामध्ये प्रशासकीय अधिकारी पदावर घडले, मी ग्रुप ए ऑफिसर नाही आहे, ग्रुप बी ऑफिसर आहे, परंतु माझ्यापेक्षा जर चांगले अधिकारी घडले, मला आनंदच होणार आहे. जसं त्यांच्या पालकांना आनंद होणार, जसं सामाजिक कार्यकर्त्यांना आनंदसुद्धा होणार, तुम्हालासुद्धा आनंद होणार, मलासुद्धा आनंद होणार. आणि माझं तेच कॉन्सेप्ट आहे की मला प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये त्या आनंदाश्रू आणायचे आहेत. 10वी-12वीला विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तो फक्त आनंद अल्पानंद असतो, पण मला आनंदाश्रू ते आणायचे आहेत की माझा मुलगा किंवा मुलगी जे काही 10वी-12वीला पर्सेंटेज आले किंवा ॲव्हरेज आले, जे काही असेल, येत्या भविष्यामध्ये चांगलं करिअर घडवलं,
चांगले अधिकारी बनले आणि त्या दिवशी आपलं जे स्वराज्य असेल ना त्याला मी म्हणतो प्रशासकीय स्वराज्य. आणि मला आपली प्रशासनिक सत्ता घडवायची आहे. कारण का ह्या गरीब होतकरू मुलांना निःशुल्क जर मार्गदर्शन प्रदान केलं ना तर ही मुलं भविष्यात खूप पुढे जाऊ शकतात. आणि माझ्यासारख्या अधिकाऱ्यांचं हे कर्तव्य आहे. मी अधिकारी घडलो ना तर माझ्यासारखे इतर अधिकारीसुद्धा घडायला पाहिजेत आणि ते सुद्धा निःशुल्क मार्गदर्शन करूनच घडायला पाहिजे, सेल्फ स्टडी करूनच घडायला पाहिजे. कारण मी स्वतः त्यामधलाच व्यक्ती आहे. म्हणून मी त्या तिमिरातूनही त्याच्याकडे या शैक्षणिक चळवळीची स्थापना केली. शैक्षणिक चळवळीचा प्रणेता मला म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये मी निरंतरता ठेवली. नंतर निरंतरता कशामुळे ठेवली तर तुम्ही मला प्रश्न विचारणारच आहात. परंतु या चळवळीमध्ये निरंतरता ठेवणं गरजेचं आहे. कारण का एखादी गोष्ट तुम्ही जर चालू केली ना त्याच्यामध्ये स्थैर्य पण असणं गरजेचं आहे. संयम असणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरी गोष्ट कंटिन्युटी नाही तर आज केलं उद्या बंद पडलं असं नाही आहे. कंटिन्युटी होणं गरजेचं आहे. खूप आव्हानं मी स्वीकारतो. जवळपास 81 व्याख्यानं घेणं ते सुद्धा निःशुल्क. ही काय साधीसुधी गोष्ट नाही आहे. ज्यांना समजलं, ज्यांना एज्युकेशनविषयी काहीतरी गांभीर्य आहे ते त्यांनाच समजू शकतं. आणि विचार करा की मी कोणाच्याही मोटिवेशनसाठी किंवा प्रोत्साहनासाठी थांबत बसलो नाही आहे की कोणी मला शाबासकी देईल आणि मी काहीतरी करेल. माझा मी एकटाच करतो. तिमिरातून त्याकडे संस्था रजिस्टर आहे परंतु त्याचे कोणतेही अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार माझ्यासोबत फिरत नाही. मी एकटाच मार्गदर्शक असतो. सुट्टी जशी मिळतो त्या सुट्टीचा किंवा बाकीच्या वैयक्तिक गोष्टीचा चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना समाज प्रबोधनासाठी मी वापर करत असतो. यालाच म्हणतात तिमिरातून तेजाकडे आणि हीच खरी शैक्षणिक चळवळ आहे. हा अतिशय वेगळा आणि अतिशय चांगला आणि अतिशय तुमचा प्रामाणिक विचार, प्रामाणिक तळमळ तुमच्या प्रत्येक शब्दात जाणवली. प्रेक्षकांपर्यंत ती नक्कीच पोचली आहे. मी तुमच्या लहानपणाकडे येतो की तुमचं मूळ गाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कौठणी. त्याच्यानंतर तुमचं मुंबईत शिक्षण झालं. मग त्यावेळी जेव्हा ह्याची ही बीजं आहेत, मग ही बीजं जी आहेत सामाजिक विचारसरणी, कारण तुम्ही अगदीच स्वातंत्र्यपूर्व काळात जन्माला आलेला नाही आहात. तुम्ही आधुनिक पिढीत, युवा पिढीमध्येच तुमचा जन्म आहे. जेव्हा तंत्रज्ञान युग सुरू झालं तेव्हा तुमचं शालेय शिक्षण सुरू झालं आणि शालेय शिक्षण तुमचं त्या दरम्यानच कंप्लीट झालं असेल. मला ते मुद्दाम हा प्रश्न विचारावासा वाटतं की ही बीजं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला, म्हणजे तुमचं मी आता बालपण कसं गेलं हे विचारण्यापेक्षा ह्या बीजांसाठी तुम्हाला घरातून काही मार्गदर्शन मिळालं का? माझा जर तुम्ही भूतकाळ जर पाहिला तर भूतकाळ खूप वर्स्ट आहे. वर्स्ट म्हणजे खूप संघर्षमय आहे. कुर्लासारख्या झोपडपट्टीमध्ये माझा जन्म झाला. झोपडपट्टीमध्ये 10x10ची रूम आहे, अजूनही ती आहे. माझा जो भूतकाळ मी कधीच विसरत नाही. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकवला जातो. वस्तू किती हवेत फेकली जमिनीवरतीच पडणार आहे. म्हणून मी माझ्या लाईफमध्ये जे काही ठरवलं ना की मी कितीतरी मोठा झालो, मोटिवेशनल स्पीकर असू दे, हायली एज्युकेटेड असू दे, काही असू दे, मी माझे पाय नेहमी जमिनीवरती ठेवण्याचा प्रयत्न करणार. जेणेकरून मला काहीतरी करायचं आहे ना तर समाजाचा एक घटक बनून करायचं, अधिकारी म्हणून नाही करायचं. आपण जे काही ज्ञान मिळवलेलं आहे त्या ज्ञानाचा समाजाला कशाप्रकारे वापर होईल, आपण जे काही कर्तृत्व मिळवलेलं आहे समाजाला कशाप्रकारे प्रेरणा मिळेल, याच्या अनुषंगाने माझे प्रयत्न चालू असतात. माझं जर भूतकाळ पाहिलं ना, तुम्हीसुद्धा बिलीव्ह नाही करणार, कोणीच बिलीव्ह करत नाही, परंतु एकेकाळी मी 9वी नापास झालेला विद्यार्थी आहे. आणि आज जवळपास माझ्याकडे BCom, MCom, MN हिंदी, LLB, PG डिप्लोमा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, PG डिप्लोमा लेबर लॉ इंडस्ट्रियलेशन, PG डिप्लोमा ट्रान्सलेशन, मी आता MA पार्ट 2ला सुद्धा आहे. म्हणजे शिक्षण माझं चालू आहे. भविष्यात मी विविध पदव्यासुद्धा घेईन. 35 एज आहे, एवढ्या पदव्या घेतल्या तरी मला कोणत्या गोष्टीचं असं मोठेपणा नाही आहे. मी डाऊन टू अर्थ नेहमी राहतो, जिथेही जातो असं पिशवी माझी घेऊन असते, ते मी मार्गदर्शन करत असतो. आणि लक्षात घ्या, कोणी माझ्यावर विश्वासच ठेवत नाही की 9वी नापास झाला होता हा व्यक्ती. झोपडपट्टीतलं जीवन आहे, खूप संघर्ष, काहीच आयतं मिळालं नाही आहे. महिलांच्या केसांचे क्लिप विकायला जायचो, रिक्षा धुवायला जायचो, वेटरची कामं करायला जायचो. 10वीपर्यंत माझ्या वडिलांच्या मित्रांचे कपडे मी वापरलेले आहेत. त्यामुळे आता ज्या मुलांना जे आयतं मिळतं ना, आम्हाला आयतं कधीच मिळालं नाही. शिक्षण घेण्यासाठी सुद्धा भरपूर संघर्ष करावा लागला. अजूनही मी संघर्ष करतो. कारण का, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे स्पर्धा परीक्षेचं बीज रोवणं ही खाण्याची गोष्ट नाही आहे. ही इकडे एवढी उदासीनता आहे आणि या उदासीनतेमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांच्या हृदयावर राज्य करणार ना, ती खूप मोठी आव्हानात्मक गोष्ट होती. आणि लक्षात घ्या, याच्यामध्ये जर तुम्हाला कोणाचा बाकी सपोर्ट नसेल, मला सांगा, जर माझ्यासारखे इतर शासकीय अधिकारी कर्मचारी जे आहेत त्यांची तुम्हाला कधी प्रतिक्रिया नसेल, कधी तुम्हाला ते मोटिवेशन देत नसतील, साधं त्यांनी कॉलसुद्धा केलं नसेल किंवा इतरांना काही पडलेलं नसतं, लक्षात घ्या की जे बाकीचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडले पण ते स्वतःपुरते घडले. इतरांना घडवण्यासाठी कोणी प्रयत्न केले मला तर माहीत नाही. मी तर माझ्या परीने करतो. कारण का, मी इतरांकडे पाहत बसत नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही जर पाहिलं असेल, एक खेळाडू आहे उसेन बोल्ट स्वतःचे विक्रम स्वतः मोडतो.
तसं रेडकर स्वतःचे विक्रम स्वतः मोडतो. मला दुसऱ्यांकडे बघायची गरज नाही लागत. मी आज हे शिक्षण घेतलं, उद्या दुसरं घेईल. मी आज हे काम केलं, उद्या दुसरं काम केलं. माझ्या डोक्यामध्ये चाणाक्ष काही ना काही क्लुप्त्या चालू असतात की असं करायचं, तसं करायचं, अमुक होईल, तमुक होईल. म्हणून आज मला समाजामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. 81 व्याख्यानं तर पूर्ण झालीच आहे, परंतु भूतकाळ जर पाहिला तर ना शिक्षणाविषयी काहीतरी माझ्या याच्यामध्ये एज्युकेशनल एन्व्हायरमेंट माझ्या एरियामध्ये काही नव्हतं, परंतु गरिबी सगळं शिकून जाते. गरिबीची जी जाणीव असते ना ती सर्व शिकून जाते. शिक्षणामध्ये निरंतरता मी ठेवलीच, परंतु आपण अधिकारी घडल्यानंतर दुसऱ्यांना कशाला प्रकारे घडवायला पाहिजे हे मी का ठरवलं माहिती आहे का? कारण विचार करा, मला जर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन जर मिळालं असतं कदाचित मी सुद्धा IAS ऑफिसर झालो असतो. परंतु घरातला सर्वात मोठा मी, फॅमिलीच्या जबाबदाऱ्या, त्यात झोपडपट्टीमध्ये जीवन जे आपण जगलेलो आहे, इतरांच्या उधारीवरती जीवन जगलेलं आहे. म्हणजे इतरांचे कपडे, मग ते रिक्षा धुवून पैसे मिळवणे, वेटरची कामं करून पैसे मिळवणे, शिक्षण पूर्ण करणं, ह्या सगळ्या आव्हानात्मक गोष्टी होत्या. आणि माझं जेव्हा माझा जो करिअरची सुरुवात मी IIT मुंबईपासून केली. वयाच्या 22 वर्षी मी 2010ला IIT मुंबईमध्ये सिलेक्शन झालं. पण ते मोठं का अधिकारी वगैरे पद नव्हतं, एक जनरल पद होतं, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पोस्ट होती. परंतु जेव्हा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षेमध्ये पूर्ण भारतात 323 उमेदवारांमध्ये 166व्या क्रमांकावर खुल्या प्रवर्गात माझी जेव्हा निवड झाली, आणि मुख्य गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले फक्त 2च विद्यार्थी होते, त्यातला मी एक विद्यार्थी. तर खूप अभिमानाची गोष्ट माझ्यासाठी होती. परंतु मी तो अभिमान फक्त माझ्यापुरतीच ठेवला, कारण माझी कधी वृत्तपत्रामध्ये बातमी आली नाही, कोणी माझा कधी सत्कार केला नाही. नको करू दे मला त्या सत्काराची. आतासुद्धा मी फेब्रुवारी 2021ला जवळपास 25 व्याख्यान घेतले. मला कोणी कोरोनाचं साधं सर्टिफिकेट पण दिलं नसेल, डिजिटल सर्टिफिकेट. अजून एक गोष्ट आहे, मी खूप ठिकाणी व्याख्यानसुद्धा घेतली ना, मला आभारपत्र पण अजून मिळालेलं नाही आहेत. ती विषय पण मी सोडला. मला मानधन तर नाहीच पाहिजे, आभारपत्र पण नको. नाही दिले तर कशाला मागायची, काही गरज नाही. परंतु लक्षात घ्या, मी माझं ध्येय न सोडलेलं आहे. या गरीब मुलांना, होतकरू मुलांना, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मी पुढे नेणार. आणि हे माझ्या डोक्यामध्ये नेहमी घोळत राहतं. मला झोपच लागत नाही. आता व्याख्यान आहे ना, उद्या व्याख्यान असतं तर मला आज रात्री झोप लागत नाही. कारण का, विचार करा, यांच्या भवितव्यासाठी मला झोप नाही लागत, तर विद्यार्थ्यांना झोप लागायला पाहिजे का? नाही. ही तळमळ, मी जसं विचार करा, मी 9वी नापास झालेला विद्यार्थी आज एवढ्या शैक्षणिक पदव्या मिळवतो, आज उच्च शिक्षित म्हटलं जातं. माझ्या व्याख्यानाला पूर्ण तुडुंब गर्दी भरते आणि तिथे एवढं मोटिवेशनल स्पीकर म्हणून म्हटलं जातं. परंतु हा मोटिवेशनल स्पीकर कोण आहे? फुकटातला मोटिवेशनल स्पीकर आहे, ज्याला म्हटलं जातं निःशुल्क. मग निःशुल्क कोणी किती करतात, काय करतात हे सर्वांना माहीत आहे. पण मी त्याच्यामधला एकमेव व्यक्ती असेल, दुर्मिळ व्यक्तिमत्व असेल, रेअर एक्झाम्पल असेल, वॉट एव्हर जे काही असेल, परंतु तो फुकटातला मार्गदर्शक आहे, तो मी स्वतःला समजतो. एकमेव असू दे, नाही तर 1000 असू दे, पण मी समजतो. कारण का, आज विचार करा, मला चांगल्या प्रकारे विद्यार्थी मी राहतो त्याच्याकडेच्या उपक्रमाअंतर्गत माझं एक सदर आहे, मन की बात. हे विद्यार्थी मला पत्र लिहितात. मन की बात म्हणजे काय, विद्यार्थ्यांना जे व्याख्यानामध्ये जे काही समजलं, त्यांच्या जे काही इच्छा अपेक्षा आहेत ते मला पत्राद्वारे व्यक्त करतात. तर विद्यार्थ्यांनी आपल्याला पत्र लिहिणं, मला माझ्यावर कवितासुद्धा लिहितात, माझ्यावर लेखसुद्धा लिहितात. मग मी हे भाग्य समजतो की मला माझ्या जिल्ह्यातून जर एवढा मोठा मला जर जे मान सन्मान मिळतो आहे, तर मला त्या बोलतात ना चषक किंवा तो ट्रॉफी, हे मान सन्मान मला नाही पाहिजे. तिथे सर्टिफिकेट ह्यांचंच सर्टिफिकेट आहे ना. विद्यार्थ्यांना व्याख्यान आवडलं ते माझं सर्टिफिकेट आहे, विद्यार्थी मला प्रतिक्रिया देतात ते माझं सर्टिफिकेट आहे, विद्यार्थ्यांचे पालकवर्ग मला फोन करतो ते माझं सर्टिफिकेट आहे. आणि येत्या भविष्यामध्ये विद्यार्थ्यांनी मला जे सांगितलेलं ना, रेडकर सर शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव आम्ही घडवणारच, हे माझं सर्टिफिकेट आहे. याच्या पलीकडे कोणत्याही प्रमाणपत्राची किंवा पुरस्काराची मला तर आवश्यकता वाटत नाही. तेवढं अतिशय वेगळा मुद्दा सांगितलात आपण. काही दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत की समाजामध्ये जी निःशुल्क आपली सेवा देतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांबाबतीतला आपला जो मुद्दा आहे, उदासीनता आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली उदासीनता तुम्ही आत्ता एक मांडलीत. तुमचं मत आहे, ते तुम्ही अनुभवलेलं आहे, तुम्हाला दिसतं आहे की आता इथे निःशुल्क व्याख्यानं तुमची होत आहेत, आयोजित केली जात आहेत, त्याची म्हणावी तशी प्रसारमाध्यमिक त्याचा प्रसार होत नाही आहे, त्याची दखल घेतली जात नाही, ही पण गोष्ट आहे. मी खंत म्हणणार नाही, कारण तुम्ही खंतीच्या पुढे आहात. तुम्ही खंत किंवा काय कोणाला खेद याचा विचार करत नाही आहे, ते कळत आहे तुमच्या पूर्ण शैलीमधनं, विचारशैलीमधून. आता तिमिरातूनही तेजाकडे हा जो आपण व्याख्यान देता, या व्याख्यानामध्ये मुख्यत्वे शैक्षणिक जागृती ही कशा प्रकारे केली जाते? मी थेट प्रॉडक्ट म्हणजे जे आपण म्हणतो की शैक्षणिक जागृती किंवा त्या परीक्षांविषयी मार्गदर्शन, म्हणजे नेमकं तुम्ही काय करता? लक्षात घ्या, मी जर विद्यार्थ्यांना एकदम हाय लेवलचं मार्गदर्शन जर करायला गेलो ना, UPSC लेवलचं वगैरे,
तर त्यांच्यावर काही प्रभाव होणार नाही आणि काही बदल नाही घडणार आहे. एखादी इमारत उभी राहण्यासाठी पाया मजबूत असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचा पाया मजबूत नसेल तर इमारत उभी राहणार का? ह्या विद्यार्थ्यांना मी प्रवेश मिळवण्यासाठी तिथे माझे प्रयत्न चालू आहेत की कोणत्याही पदांवर लागू. लक्षात घ्या, शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव म्हणजे काय? एनी गव्हर्नमेंट सर्वंट, वेदर इट मे बी ग्रुप ए ऑफिसर, ग्रुप बी ऑफिसर, ग्रुप सी और ग्रुप डी, एनी गव्हर्नमेंट सर्वंट और एनी ऑफिसर. म्हणजे मला ते शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडवायचं आहे. मला फक्त कलेक्टर नाही घडवायचे तिथे. कारण का? समाजामध्ये सर्व काय ग्रॅज्युएट आहेत का? नाही आहे. कोणी 10वी झालेलं, 12वी झालेलं, फार्मसी झालेलं आहे, ITI झालेलं आहे. ITI झालेल्या विद्यार्थ्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्रीच नाही आहे, तो कलेक्टरची परीक्षा किंवा सिव्हिल सर्व्हिसेस देऊ शकतो का? नाही. पण ह्यांना स्वतःचं करिअर घडवण्याचा अधिकार नाही का? आहे. मग अशा लोकांना सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिफरंट डिपार्टमेंट आहेत जिथे स्पेशलायझेशन लागतं, फॉर एक्झाम्पल ITI, बी फार्मसी, एम फार्मसी, इंजिनिअरिंग, मेडिकल, लक्षात घ्या सगळ्या क्षेत्रांमध्ये वॅकन्सीज अवेलेबल आहे. 10वीपासून ग्रॅज्युएशन, प्रोफेशनल डिग्री किंवा जर तुम्ही स्पेशलाइज्ड जे क्वालिफिकेशन जे म्हटलं ना, वेदर इट मे बी जर्नलिझम, IT, लिगल, वॉट एव्हर, डिफरंट काइंड्स ऑफ पोझिशन आहेत तिथे अवेलेबल आहेत. परंतु मार्गदर्शन मिळतं का? नाही. सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामच्या पलीकडे भरपूर सर्व्हिसेस आहेत. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आहे, कंबाईंड मेडिकल सर्व्हिस आहे, जिओलॉजिस्ट एक्झामिनेशन आहे. भरपूर लोकांना माहीत पण नसतं व्हॉट इज अ जिओलॉजिस्ट अँड समथिंग. ते सुद्धा माहीत नाही. MPSCमध्ये पण फक्त राज्यसेवा देतात आहे, पण MPSCमध्ये पण बाकीच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या या लोकांना माहीत नसतात. यांचं जे वाचन आहे भरपूर कमी आहे. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं जर यांना वैशिष्ट्य विचारा ना एखादं, ती सुद्धा त्यांना माहीत नसतं. अनावश्यक गोष्टींचा प्रभाव आणि अनावश्यक त्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे प्रभाव झालेला आहे आणि अनावश्यक गोष्टींमध्ये आपल्या जिल्ह्यातील किंवा कोकणातील मुलं रस घेतात आहे. मग यांना या नॉलेजच्या दृष्टिकोनातून जे काही गरजेचं आहे ना ते यांना काहीच माहीत नसतं. तुमचा बेस क्लिअर नसेल तर तुम्हाला एवढं मोठं ॲडव्हान्स लेवलला सांगून काय उपयोग आहे का? मग मी ह्यांचं स्टार्टिंगला बेस क्लिअर करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणत असाल रेडकर सर तुम्ही शाळेतल्या मुलांना मार्गदर्शन करतात का? करतो. शाळेच्या लेवलपासून मुलांना आता मार्गदर्शन मिळालं ना. मराठीमध्ये एक आपलं म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. थेंब थेंब करून ह्यांच्या ज्ञानामध्ये जर भर पडली, माझ्यासारखा मोटिवेशनल स्पीकर आहे ज्याने एवढं क्वालिफिकेशन घेतलेलं आहे, कर्तृत्व केलेलं आहे, माझ्याकडून मोटिवेशन मिळून माझ्या 10 गुणांपैकी 1 गुण जरी त्यांनी घेतला तरी तो आयुष्यामध्ये पुढे गेला, त्याचं नुकसान होणार नाही, माझं नुकसान नाही होणार आहे. उलटं सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भूमिपुत्र म्हणून मला आनंद होणार की आपण काहीतरी समाजासाठी जे रोपटं आज लावलं ना, डायरेक्ट वटवृक्ष होतो का? वृक्ष नाही होत, तुम्हाला रोपटं लावावं लागतं. हे रोपटं लावण्याचं काम आज चालू आहे आणि याचा इम्पॅक्ट किंवा आउटपुट जे असेल ना काही कालानंतर 5-6 वर्षांतर तुम्ही बघा, ही जी शैक्षणिक चवळ आहे ना आणि जे वादळ तर झालेलंच आहे, परंतु त्या रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर कसं होणार ना ते मी चांगल्या प्रकारे करतो. आणि मला देवाने चांगल्या प्रकारे डोकं दिलेलं आहे. इतरांच्या सल्ल्यांची मला गरज नसते. नवीन कॉन्सेप्ट मी अवलंब करतो. तुम्ही जर माझा सोशल मीडिया पाहिलं ना खूप स्ट्रॉंग आहे. एक तुम्हाला मी सिम्पल उदाहरण देतो. कुरुक्षेत्रामध्ये संजय जो असतो ना, संजय तो सांगत असतो कुरुक्षेत्रामध्ये काय घडतंय काय नाही घडतंय. मी माझ्या फक्त एका मोबाईलवरती आहे ना पूर्ण महाराष्ट्र बघतो. आज चांदा ते बांदा तिमिरातून त्याकडे पसरलेला आहे. भरपूर मुलं ॲड होतात, लेफ्ट पण होतात. टेलिग्रामवरती सुद्धा ॲड आहेत, फेसबुकला सुद्धा वगैरे हे असतात. लाईक्स येतात, शेअर येतात, कमेंट येतात, काही कविता लिहितात, पत्र लिहितात. मग लक्षात घ्या, चांदा ते बांद्यापर्यंत पोचणं आणि पूर्ण महाराष्ट्रात पोचणं ते सुद्धा डोंबिवलीमध्ये बसून, ते सुद्धा संजयसारखं तुम्ही विचार, दूरदृष्टिकोन जी असते ना ती दूरदृष्टी संजय तर पाहत होते, मी तर दूरदृष्टिकोन ठेवतो. आज शाळेतल्या मुलांना मार्गदर्शन केलं ना, उद्या कॉलेज लेवलपर्यंत किंवा ग्रॅज्युएशन होईपर्यंत डेफिनेटली कोणत्या ना कोणत्या पदांवर सिलेक्शन होणार. आणि मी मुलांना हेच सांगतो, तुम्ही शिपाई म्हणून जरी सिलेक्शन झालं ना तरी रेडकर सर तुमच्या घरी येऊन तुमचा सत्कार करणार. भले मी फुल घेऊन जाईल, तुमच्या घरी जेवूनसुद्धा जाईल. आणि लक्षात घ्या, आज या मुलांना आत्मीयतेची ती गरज आहे की एखादा व्यक्ती स्वतःहून पुढे यायला पाहिजे. लक्षात घ्या, जिल्हा परिषद शाळेमध्ये मी मार्गदर्शन केलेलं आहे, मंदिरात पण मार्गदर्शन केलेलं आहे, खळ्यामध्ये पण मार्गदर्शन केलेलं आहे. जसं भक्त प्रल्हादाचं ते आणि हिरण्यकश्यपचं असतं ना, सकाळ दुपार संध्याकाळ मी कोणत्या वेळेला मार्गदर्शन करतो. मला काही कोणत्या वेळेचं असं बंधन नसतं. सकाळीसुद्धा मार्गदर्शन करतो, दुपारीसुद्धा करतो, रात्रीसुद्धा करतो. सावंतवाडीमध्ये कोंडुरा गाव आहे, त्या कोंडुरा गावामध्ये रात्री 10:30 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत मी व्याख्यान घेतलं. कोकणात फक्त जत्राच होतात ना रात्री, माझीसुद्धा जत्रा होती. कारण मी त्याला नाव दिलं व्याख्यानोत्सव. जसं जत्रोत्सव असतं ना तसं मी व्याख्यानोत्सव घेतलं. मी प्रत्येक अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्याकडून हीच अपेक्षा धरतो, सुट्टीच्या दिवशी किंवा कोणत्याही वेळी यांनी मुलांना जाऊन मार्गदर्शन ग्रामीण भागात आमंत्रणाशिवाय जर केलं आणि दुसरी गोष्ट मानधन शिवाय जर केलं ना
तर विचार करा भविष्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचं तुम्ही काय पाहणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जसा साक्षर जिल्हा होतो ना, तसा तुम्ही शासकीय कर्मचाऱ्यांचा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा किंवा कोकण पूर्ण ओळखला ना, पूर्ण महाराष्ट्रसुद्धा ओळखला जाऊ शकतो. की आत्तापर्यंत जे UPSCमध्ये इतर राज्यातल्या मुलांचं जे वर्चस्व होतं ना, आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा वर्चस्व आहे ना, ते निर्माण होईल. आणि काय सर्वांनी आपापल्या परीने योगदान देणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, जसे काय वेळ मिळतो तसं करतो. 100% मी सुद्धा सामाजिक कार्यकर्ता नाही आहे, परंतु 100% जरी सामाजिक कार्यकर्ता नसलो, 2% तरी मी समाजासाठी काहीतरी करू शकतो. आणि ते 2% मला माहिती नाही, ते 2% आज 200% आहे. कारण लोकांना त्याची किंमत कळते की तुम्ही जसं म्हणाला ना, ही अत्यावश्यक, दिस इज अ इसेन्शियल सोशल वर्क अँड धिस रिक्वायर्ड फॉर सोसायटी. एज्युकेशन अँड करिअर इज इम्पॉर्टंट. सो आपल्याला ह्या गोष्टींमध्ये एक समाजाचा घटक म्हणून काम करत राहायला पाहिजे. अतिशय उत्तम तुम्ही सांगितलं, दृष्टिकोन दिला आहे, तुम्ही थेट बोलला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुठलाही तुम्ही आडपडदा ठेवलेला नाही. कुठेही आपण खोट्या काही भ्रमांमध्ये नाही आहोत की मी अमुक रत्न आहे, मी अमुक कन्या आहे किंवा मी अमुक कोण आहे, या ह्याच्यात तुम्ही न ठेवता मुलांना त्यांचं बाल्य जपून अनावश्यक गोष्टी ज्या त्यांच्यावर आज कधीकधी लादल्याही जातात किंवा ऑटोमॅटिक त्यांच्यावर येऊन पुटं ती चढत आहेत, ती पुटत समजा चढली नाहीत. आता जितकी मुलं तुमच्या लहान मुलं आपण म्हणूया विद्यार्थी दशेतली मुलं जेवढ्या तुमच्या संपर्कात येतात, तुम्ही छान सांगितलं, तर आनंद वाटला की ते मुलं तुमच्याशी बोलतात. ते कुठल्या प्रमाणपत्राची गरज नाही आहे, आभारपत्राची गरज नाही आहे. ही मुलंच पुढे जाणार आहेत. ही मुलं आणखीन मुलांना सांगणार आहेत. ही आणखीन मुलांना सत्यवानाचं सत्य सांगत जाणार आहेत. म्हणजे सत्यवान यशवंत रेडकर हे जे आपण म्हणूया तुमचं जे तत्त्व आहे, व्यक्तीपेक्षा तत्त्वांना आपण महत्त्व देतो, तर ते तत्त्व जे तुम्ही आता घेऊन चाललं आहे, तिमिरातून तेजाकडे नक्कीच चाललेली आहे तुम्ही. आता एक शेवटचा अगदी प्रश्न आपण सज्जांकितमध्ये जाता जाता तुम्हाला अगदी विचारतो. आत्ताच्या स्थितीला, आजच्या अगदी आपण आज तुमच्या 82 जेव्हा व्याख्यानं पूर्ण झाली आहेत, आज अगदी शेवटचं तुम्ही देवगड तालुक्यातल्या नारिंगरेमध्ये घेऊन तुम्ही आला आहे. तुम्ही आठवड्यातले 2 दिवस पूर्णपणे हे तुमचं जीवन समाजासाठी देता. ते जीवनातलं महत्त्वाचे 2 भाग आहेत. वाचनाचं महत्त्व तुम्ही सांगता, त्यानंतर शिक्षणाचं महत्त्व सांगता. आता पालकांचं महत्त्व मुलांना, हे मला म्हणजे अशासाठी मी पालकांना मुलांचं महत्त्व मुलांना आहेच. कोणीही मुलगा तुम्ही बघाल, मुलगा मुलगी, तर म्हणणार नाही की कुठे तोंडी जरी मुलं सांगता येत नसली तरी, पण पालकांना आपल्या मुलांचं महत्त्व या देशासाठी, या शासकीय सगळ्या गोष्टींसाठी, कारण जे मुद्दे येत आहेत कॉर्पोरेट सेक्टरकडे पाठवण्याची स्वप्न आहेत, आणखीन कुठल्या खाजगी क्षेत्रांकडे, प्रत्येक पण पालक आता मुलाकडे पालकांनी कसं पाहावं असं वाटतं. पालकांनी कसं पाहावं, मुलं व्यवस्थित पाहायला लागलेत किंवा मुलं व्यवस्थित पाहतात किंवा आज मुलांना तुम्ही आपण दोष देऊ शकत नाही. हे माझं वैयक्तिक मत झालं, तसं वेगळंही असू शकतं कोणाचं, पण तुम्ही पालकांना काय सांगाल या बाबतीत? लक्षात घ्या, प्रत्येक आईवडिलांची इच्छा अपेक्षा असते, माझ्या मुलीने काहीतरी भविष्यामध्ये मुलींनी करायला पाहिजे. लक्षात घ्या, शाळेमध्ये एखादा पालक जेव्हा विद्यार्थ्याला पाठवतो, आपल्या मुलीला पाठवतोय, कशासाठी पाठवतो? शिक्षणासाठी. कॉलेजमध्ये जेव्हा पाठवतो, कशासाठी पाठवतो? शिक्षणासाठी. विविध प्रोफेशनल कोर्सेससाठी पैसा खर्च करतो, लोन काढतो, जे काही शिकवतो, कशासाठी? शिक्षणासाठी. त्या शिक्षणाची पुढची पायरी आहे करिअर, आहे की नाही? त्यात भरपूर प्रकारचे आहेत. बिझनेस करू शकता, प्रायव्हेट सेक्टर आहे, गव्हर्नमेंट सेक्टर आहे. मी तर गव्हर्नमेंट सेक्टरमधला व्यक्ती आहे, गव्हर्नमेंटकडे फोकस करतो. लक्षात घ्या, प्रशासनिक सत्ता असणं गरजेचं असतं तिथे. पालक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या मुलांना शाळेमध्ये पाठवतात, ती त्यांची जबाबदारी आहे का फक्त? फॉलोअप घेणं पण गरजेचं नाही. आपला मुलगा अभ्यास करतो की नाही, खरोखर त्याला ते शिकायचे आहे की नाही, म्हणजे त्याला करायचं असतं वेगळं आणि ते जबरदस्तीने त्याला सांगतात नाही तू अमुकच कर, तर ती सक्ती लादली नाही झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, पर्सेंटेजचा तराजू. पालक काय म्हणतात, माझ्या मुलाला एवढेच पर्सेंट पाहिजे. जर विचार करा, महाराष्ट्रातील जे सर्वोच्च प्रशासकीय पद जे राज्य सेवेमार्फत जे असतं किंवा भारतातील जे सर्वोच्च प्रशासकीय पद आहे जे UPSC मार्फत असतं, तिथे फक्त क्वालिफिकेशन लागतं एनी ग्रॅज्युएट, कोणताही पदवीधर. पर्सेंटेज मागतात का? नाही आहे. मग एवढ्या मोठ्या पदांसाठी पर्सेंटेज मागत नाही तर पर्सेंटेजचा तराजू का तोलला जातो समाजामध्ये? सोसायटीमध्ये हा पर्सेंटेजचा तराजू जर तोलला गेला नाही, मुलांना स्वायत्तता समजा त्याच्यामध्ये दिली ना, जेवढी बुद्धिमत्ता असेल तेवढंच करावं ना त्यांनी. कशाला त्यांच्या डोक्यांवरती तुम्ही प्रेशर देता तिथे? दुसरी गोष्ट, शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये ह्या पालकांची उदासीनता भरपूर आहे. कारण का? पारंपरिक न्यूनगंड. आजोबा सांगतो त्याच्या वडिलांना, वडील सांगतो त्यांच्या मुलांना, काय सांगतात?
हे न्यूनगंड काय असतात, गव्हर्नमेंटच्या परीक्षांमध्ये सेटिंग लागते, अमुक पैसे भरावे लागतात, ते अमुक पैसे भरावे, आपल्याला कोण मार्गदर्शन करणार आहे, आपण तर शेतकरी आहे, आपण पैसा आणणार आहे का इथे, तू पुण्याला क्लासला जाऊ शकतो का, तू पुस्तकं विकत घेऊ शकतो का, हे न्यूनगंड कोण भरतात आहे, पालक भरतात आहे. स्पर्धेमध्ये येण्याआधी तुम्हाला जर स्पर्धेमधून बाहेर काढलं तर तुम्ही स्पर्धा देणार का भविष्यामध्ये? तुमचा जर माइंडसेट जर आधीच करून ठेवला की हे असंच आहे तसंच आहे, निगेटिव्ह कॉन्सेप्ट जर भरले, मी वारंवार सांगत असतो, व्याख्यानाला सुद्धा सांगत असतो, समाजामध्ये आपल्या 2 प्रकारच्या बुद्धी असतात. एक चांगली बुद्धी आणि आपल्या मालवणीमध्ये जर म्हटलं जातं ना पाडबुद्धी, त्या पाडबुद्धीच्या लोकांपासून मी लांब राहण्याचं नेहमी यांना आवाहन करत असतो. कारण तुम्ही नकारात्मक वृत्तीच्या लोकांपासून लांब राहा, सकारात्मक वृत्तीच्या लोकांच्या संपर्कात राहा, जेणेकरून तुम्ही काहीतरी भविष्यात कराल. पालकांचा रोल आहे मेन की त्यांनी फॉलोअप घेणं गरजेचं असतं. शाळापर्यंत 10वीपर्यंत शिक्षण घेतोय, त्यांची उजळणी घेतली जाते. मग मला सांगा, स्पर्धा परीक्षांसाठी जेव्हा काही अभ्यास जेव्हा एखादा आपला मुलगा करतोय, तुम्ही एक पालक म्हणून त्या विद्यार्थ्याची जर उजळणी घेतली, जनरल नॉलेजचे प्रश्न आहे, मी घरी आल्यानंतर कामावर घरी आल्यानंतर माझ्या मुलाला संध्याकाळी 20 जनरल नॉलेजचे प्रश्न जर मी विचारले, त्याची जर उजळणी करून घेतली, मी त्याला गणिताची जर प्रॅक्टिस करून घेतली, त्याच्याकडून इंग्रजीचे ग्रामरची प्रॅक्टिस किंवा शब्द पाठांतर जर करून घेतले, तर मला सांगा कितीतरी तुमचा स्पर्धा परीक्षेचा पाया घरी मजबूत होतो की नाही? फक्त क्लासेसला पाठवणं आणि इतरांवर अवलंबून राहणं आणि तुम्ही स्वतः त्याची अनुभूती घेणं, याच्यात फरक आहे की नाही तेवढा? स्कॉलरशिपला लक्षात घ्या, स्कॉलरशिपला एखाद्या पालकाचा मुलगा तिथे अव्वल स्थानावरती येतो, 10वीला अव्वल स्थानावरती होतो, तर पालकाला हा प्रश्न का नाही पडत की माझा मुलगा जर 10वीला अव्वल स्थानावरती होता, स्कॉलरशिपमध्ये अव्वल स्थानावरती होता, तर माझा मुलगा जो काही आहे तो मोठ्या अधिकारी पदांवर का नाही पोचला? तो कशाला प्रायव्हेट सेक्टरमध्ये मुंबईला जाऊन काम करतोय? हा प्रश्न त्यांना नंतर जाऊन का पडतो? आताच पडायला पाहिजे. उद्या जर माझ्या मुलाचं भवितव्य त्याच्या बाबतीत मला प्रश्नचिन्ह जर नाही पाहिजे ना, तर एक पालकवर्गाने आताच ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, तुम्ही जर नॉर्थला वगैरे जाल ना, तर तिथे गल्ली हे बीजारोपण केलं जातं शालेय स्तरावरती. आणि फक्त शिक्षकांचं काम नाही आहे, पालक म्हणून त्यांचं काम आहे, सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपलं काम आहे. आपण पण मुलांना हे करा, पालकाने लक्षात घ्या. आता मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जे करतोय ना, मी सुद्धा त्यांचा पालक म्हणूनच हे करतो. कारण का, मी त्यांना जन्म नाही, पण मी भूमिपुत्र आहे की नाही, मी सुद्धा त्यांचा कोण ना कोण रिलेटिव्ह लागतो की नाही. असा भूमिपुत्र म्हणजे तुम्ही सुद्धा भाऊ, मी सुद्धा भाऊ. मग आपण आपल्या भूमिपुत्रांसाठी आपण ही शैक्षणिक सवयीद्वारे त्यांना मार्गदर्शन करतोय. पालकांचा रोल ते सुद्धा फॉलो करतात आहे, पालकांचा रोल आपण सुद्धा फॉलो करतोय. मी जास्तीत जास्त पालकांना हेच निवेदन करेल, तुम्ही आपल्या मुलांना नेहमी प्रेरणा देण्याचं काम करा. पर्सेंटेजचा तराजू तोलत जाऊ नका. लक्षात घ्या, रेडकर 9वी नापास झालेला व्यक्ती होता. रेडकरने आत्महत्या केली असती, जीव दिला असता, तर रेडकर आज एवढा पुढे गेला असता का? नाही आहे. रेडकरला घरी अशा गोष्टीमध्ये प्रवृत्त केलं का? नाही आहे. माझा जो बॅकग्राऊंड होता, एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा जो काही एन्व्हायरमेंट होता, तो झोपडपट्टी एरियामधला होता, तरी त्याचा मला काही इम्पॅक्ट झाला का? विशेष नाही. मी मराठी माध्यमातून शिकलो, मला कधी इंग्रजी अवघड गेलं का? नाही. परंतु लक्षात घ्या, संघर्ष करत करत माझ्या पालकांनी सुद्धा मला प्रेरणा दिली. आज माझे वडील जरी जिवंत नसले, तर विचार करा, सर्व आईवडिलांना वाटतं ना माझ्या मुलींनी काय ते करायला पाहिजे. आज पूर्ण इतिहासच रचून टाकला. ज्या मातीमध्ये माझ्या वडिलांचा जन्म झाला ना, त्या मातीमध्ये आज चांगल्या प्रकारे मी इतिहास घडवला आहे. आणि या इतिहासाची काहीतरी गरज होती. भविष्यामध्ये ते आपण जिवंत राहून नाही राहून नंतरची गोष्ट आहे, पण जिवंत ज्यावेळी नसेल तेव्हा कोणतरी बोलेल, पहिला कोण व्यक्ती होता ज्यांनी शैक्षणिक सवय केली? सत्यवान यशवंत रेडकर होता. मग माझ्या मुलीला आज विचार करा, माझी मुलगी मला तेनालीरामा म्हणते. कारण का? तिचे वडील हुशार आहेत. तेनालीरामा म्हणजे मी शेंडी ठेवतो. शेंडी यासाठी ठेवतो की त्या शेंडीमुळे माझ्या ज्या वडिलांचं निधन झालं होतं आणि मी जेव्हा मुंडन करून शेंडी ठेवली होती, माझ्या मुलीने मला सांगितलं, पप्पा तुम्ही तेनालीरामासारखे दिसतात, कारण का तुम्ही तेनालीरामासारखे हुशार आहेत. माझ्या मुलीला जर या लेवलला 6 वर्षाची माझी मुलगी आहे, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात जसं म्हटलं होतं ना, माझ्या मुलीने मला तेनालीरामा हुशार म्हणून म्हटलं, तर विचार करा पालकांना अजून काय पाहिजे. म्हणजे मी तिचा पालक आहे की नाही, मला जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेमधून मी करतो. उद्या माझीसुद्धा मुलगी जी काही असेल ना, भविष्यामध्ये तिचंसुद्धा सिलेक्शन होऊ शकतं. जसं पालकांचा रोल आहे तसा विद्यार्थ्यांचा रोल आहे. माझी विद्यार्थी आता ह्या लेवललासुद्धा तिला मोटिवेशन मिळतं आहे की माझे वडील काहीतरी आगळं वेगळं काम करतात आहे, शैक्षणिक कार्य करतात आहे आणि ते शिक्षणाचं महत्त्व तिलासुद्धा कळतं. म्हणून ती तिच्या वडिलांना तेनालीरामा म्हणून संबोधते. कारण का? शेंडी असलेला व्यक्ती तेनालीरामा म्हणजे टकला व्यक्ती असलेला व्यक्तिमत्व नाही आहे, हुशार व्यक्तिमत्व असलेला आपला वडील आहे, म्हणून तो तेनालीरामा आहे. अतिशय छान सांगितलं. तेनालीरामा, आपण तेनालीरामा या आपण कथा ऐकतो, पूर्णपणे हुशारी ऐकतो, त्याच धर्तीवर आता आपल्याला जे सांगितलेलं. आणि पालकांसाठी आपल्या पाल्यांना, मी फक्त मुलांना म्हणत नाही, खूपदा गैरसमज होतात, पाल्यांना, आपल्या पाल्यांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी म्हणजे काहीतरी मोठा डोंगर आहे, मोठा न्यूनगंड आहे.
ही अतिशय फार तुम्ही छान एका गोष्टीवर जो प्रकाश टाकला आहे. आज ही मुलाखत जितके जण बघतील, जितके पालक बघतील, त्यांना आधी पहिल्यांदा स्पर्धा परीक्षेमधला जो स्पर्धा परीक्षेत कुणीतरी यश मिळाल्यावर टाळ्या वाजवायला समजत आहेत, त्याला लाईक टाकायला समजत आहेत, त्याला अभिनंदन करायला समजतं आहे. पण सामान्य वर्गामध्ये स्पर्धा परीक्षेचा जो मूळ जागर आहे, माझ्या मते आज तुम्ही मीडियासमोर हा जो तुम्ही केलेला आहे आता आपली सिंधुनगरीमार्फत आम्ही निमित्त होतो याच्यासाठी, तर हा फार गरजेचा आहे. मी मुद्दाम प्रेक्षकांना सांगू इच्छितो, न्यूनगंड आता सत्यवान यशवंत रेडकर यांनी जो महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की शैक्षणिक, त्यांनी ते वापरताना नंतर स्पर्धा परीक्षा शब्द नंतर वापरत आहेत, आधी मूळ शैक्षणिक शब्दच वापरत आहेत. आणि प्रशासकीय सत्ता यावी, म्हणजे हे एक वेगळं स्वप्न घेऊन आलेला माणूस आज आपल्याला सज्जांकितमध्ये लाभला. आपण आपला वेळ दिलात, आज आपण आपल्या प्रेक्षकांशी संवाद साधलात, आमच्याशी संवाद साधलात, म्हणून सज्जांकितच्या संपूर्ण टीमतर्फे आणि आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलतर्फे तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. एक वेगळा सज्जांकित, एक प्रशासकीय गावाचं स्वप्न पाहिलेला सज्जांकित आज आपल्यासोबत होता. सत्यवान रेडकर हे बीज रोवून त्याचं रोपटं, त्याचा वृक्ष स्वतःही होतोय. त्या सावलीमधनं आणखीन काही जण सुखावून विसावून आणखीन छोटे छोट्या बिया आता पसरू लागलेल्या आहेत. आणि आणखीन 5 ते 6 वर्षात हा एक वटवृक्ष किंवा हे एक वन तयार होईल आणि ते एक शासकीय वन असेल, असं एक आपण सदिच्छा त्यांना देऊया. आणि ह्या सदिच्छा सर्व आपल्यालाही आहेत. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा धन्यवाद. सुयोग पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.